4 जर तासाचा वॉच टाईम वाढवण्यासाठी तर तुमच्यासाठी खास आजचा व्हिडिओ आहे। तुम्हाला करायचं काय आहे, YT स्टुडिओ जो आहे तो ओपन करायचा आहे। या ठिकाणी तुमचा असा इंटरफेस तयार होईल ज्याच्यात चॅनलचं नाव असेल, चॅनलचं ॲनालिटिक्स असेल। तुम्हाला करायचं काय आहे, ॲनालिटिक्सवर खाली तुम्हाला ऑप्शन्स दिसत असतील, डॅशबोर्ड, कंटेंट, ॲनालिटिक्स, कम्युनिटी आणि अर्न हे ऑप्शन तुम्हाला YT स्टुडिओमध्ये ओपन केल्यानंतर दिसत असतील। तुम्हाला करायचं काय आहे, 4-5 ऑप्शन जे आहेत त्याच्यापैकी ॲनालिटिक्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील वरती परत ऑप्शन दिसत आहे, ओव्हरव्ह्यू, कंटेंट, ऑडियन्स, रिव्हेन्यू आणि ट्रेंड्स। तर हे तुम्हाला टॉपिक्स वरती दिसत असतील, ठीक आहे। रिव्हेन्यू हा जो टॉपिक आहे हा तेव्हा जनरेट होतो जेव्हा तुमचं चॅनल हे मोनोटाईज असतं। माझं चॅनल हे मोनोटाईज होतं पण काही कारणास्तव ते डिमोनोटाईज झालं, ठीक आहे। बाकीच्यांच्या चॅनलमध्ये हा ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही। आणि ट्रेंड्स असे काही ऑप्शन्स आहेत वरती, ठीक आहे। तर तुम्हाला ओव्हरव्ह्यूमध्ये काय बघायचं आहे, म्हणजे तुमचं चॅनलची ग्रोथ वाढवण्यासाठी, तुमचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी किंवा तुमचा वॉच टाईम वाढवण्यासाठी यूट्यूब आपल्याला स्वतःहून काही गोष्टी ज्या आहेत, काही सेटिंग जे आहेत ते सजेस्ट करत असतो, पण आपण लोक त्या बघत नाही। तुम्हाला करायचं काय आहे, युअर वीकली रिकॅप इज हेअर याच्यावर क्लिक करायचं आहे। यामध्ये तुम्हाला काय दिसेल तर तुमचं चॅनल हे लास्ट वीकमध्ये कुठले व्हिडिओज जास्त व्हायरल झाले, ठीक आहे। तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगते। हेअर्स व्हॉट यू गोट अप टू लास्ट वीक। बघा मी लास्ट वीकमध्ये 2 व्हिडिओज, एक लाईव्ह स्ट्रीम आणि एक पोस्ट असं केलेलं आहे। तर हा डेटा आला, त्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे तर माझ्या चॅनलकडे किंवा माझ्या व्हिडिओजकडे किती लोक अट्रॅक्ट झालेले आहेत, पीपल टर्न इन टू यू। यामध्ये बघा काय होतं, 5000 लोक जे माझ्या चॅनलकडे आलेले आहेत आणि माझे व्हिडिओ जो आहेत किंवा माझा डॅशबोर्ड त्यांनी ओपन केलेला आहे, माझी प्लेलिस्ट ओपन केलेली आहे। तर या ठिकाणी ही पूर्ण डिटेल आपल्याला यूट्यूब हा वीकली देत असतो, त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। तर आपल्याला करायचं काय आहे, या ठिकाणी जेवढेही सबस्क्रायबर आहेत त्यांचा हा डेटा इथं दिलेला असतो, किंवा जेवढे सबस्क्राईब केलेले आहेत किंवा जेवढ्या लोकांनी तुमचे व्हिडिओ हे बघितले आहेत तर त्याच्यापैकी 5000 लोक माझ्या चॅनलकडे आलेले आहेत, ठीक आहे। तर यामध्ये ही माहिती असते। त्याच्यानंतर बघा इथं दिलेले आहेत अँड यू गॉट 85 न्यू सबस्क्रायबर, म्हणजे मला 85 सबस्क्रायबर ह्या वीकमध्ये भेटले, ठीक आहे। जेवढे मी व्हिडिओ अपलोड केले त्याच्यानुसारच मला व्हिडिओज हे किंवा त्याच्यानुसारच मला सबस्क्रायबर हे भेटणार आहेत, ठीक आहे। तर या ठिकाणी तुम्हाला करायचं काय आहे, बघा नेक्स्ट आहे हेअर हाऊ यू पीपल फाउंड यू म्हणजे तुम्हाला लोकांनी कशा प्रकारे शोधलेलं आहे, तर यूट्यूब होममध्ये, त्याच्यानंतर यूट्यूब सर्च करून बघितलेलं आहे आणि अप नेक्स्ट म्हणजे एक व्हिडिओ संपल्यानंतर नेक्स्ट माझा व्हिडिओ असेल, अशा प्रकारे माझा व्हिडिओ हा गेलेला आहे। कारण काय झालेलं, मी 2च व्हिडिओ अपलोड केले त्याच्यामुळे, नाहीतर हा जो डेटा असतो हा हायर येत असतो नेहमी, ठीक आहे। दिस इज व्हॉट दे वॉच। आता लोकांनी काय बघितलेलं आहे माझ्या चॅनलवरती, कोणते व्हिडिओ जास्त बघितलेले आहेत, वॉच केलेले आहेत ते या ठिकाणी डेटा आहे। म्हणजे हा डेटा याच्यासाठी असतो की हे व्हिडिओ जास्त बघितले आहे म्हणून मी या रिलेटेड अजून टॉपिक किंवा अजून व्हिडिओज या टॉपिकवर बनवले पाहिजेत असं यूट्यूब आपल्याला सजेस्ट करत असतो। तर बघा या ठिकाणी माझा जो एक व्हिडिओ होता हे 5 मिस्टेकमुळे माझं चॅनल मोनोटायझेशन रिजेक्ट झालं, ठीक आहे। तर हा व्हिडिओ, त्याच्यानंतर सबस्क्रायबर वाढत नव्हते आणि नंतर खालचे जे आहे म्हणजे असे 3 व्हिडिओज जे होते ते जास्त बघितले गेलेले आहेत लास्ट वीकमध्ये, तर हा एक डेटा असतो। त्याच्यानंतर पीपल डिड नॉट जस्ट वॉच, दे रीच आउट, म्हणजे बघा लोकांनी फक्त व्हिडिओ जो आहे तो बघितला नाही तर काय केलं आहे, 165 लाईक्स आलेले आहेत, 180 लोकांनी शेअर केलेलं आहे, 70 मला कमेंट आलेले आहेत फक्त लास्ट वीकमध्ये, ठीक आहे। आणि मी 2च व्हिडिओ अपलोड केलेले होते तरीसुद्धा, ठीक आहे। नेक्स्ट आहे लेट्स प्ले द गेम। आता गेम म्हणजे कुठले, काय म्हटलं इथं, व्हॉट वॉज युअर मोस्ट व्ह्यू व्हिडिओ लास्ट वीक, मागच्या वीकमध्ये कुठला व्हिडिओ जास्त बघितला गेला। सपोज मी हे केलं तर आन्सर माझा राईट आहे, ठीक आहे ना। तर हा गेम पण आपल्याला देत असतो आणि दर वीकेंडला म्हणजे दर वीकमध्ये आपल्याला हा डेटा जो आहे तो प्रोड्यूस करत असतो यूट्यूब। तर आपण बघा नेक्स्ट सेटिंग बघणार आहोत, म्हणजे ट्रेंड्समध्ये इथं ओपन केल्यानंतर आपल्याला बघा टॉप सर्चेसमध्ये जायचं आहे। टॉप सर्चेसमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी हा मुद्दा एवढा महत्त्वाचा आहे की आपल्याला समजून जातं की आपण कशा रिलेटेड व्हिडिओ बनवले पाहिजे। म्हणजे इथं टॉपिकसुद्धा आपल्याला दिलेले आहेत, म्हणजे लोकांनी कुठल्या प्रकारे सर्च केलेलं आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत, तर त्या रिलेटेड आपण जर व्हिडिओज बनवले तर नक्कीच आपल्या वॉच टाईम जो आहे किंवा सबस्क्रायबर आहे ते वाढणार आहेत। कारण आपल्या व्ह्यूअर्सला काय पाहिजे, हे इथे जे टॉपिक्स आहेत ना
एवढे टॉपिक्स त्याला पाहिजे. आता बघा व्लॉग चॅनल मोनेटायझेशन ह्या रिलेटेड मी व्हिडिओ बनवला पाहिजे, जेणेकरून माझे लोक हे बघणार आहेत, कारण लोकांनी हा टॉपिक जास्त सर्च केलेला आहे. तर इथं हे सगळे दिलेलं आहे बघा. चॅनल मोनेटायझेशन चॅलेंज किंवा टेक विथ संजय, न्यूली मोनेटाईज चॅनल अर्निंग, ह्या टॉपिक रिलेटेड मी जेव्हा व्हिडिओ बनवेल तेव्हाच व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होणार आहे आणि तेव्हाच मला वॉच टाईम किंवा सबस्क्रायबर भेटणार आहेत. तर इथं यूट्यूबने आपल्याला ह्या डेटा दिलेला आहे आणि मला 100% खात्री आहे की हा डेटा कोणीही बघत नाही. जरी प्रत्येकाकडे YT स्टुडिओ असेल, तुम्ही गुगलवरनं प्लेस्टोरवरून कुठेही YT स्टुडिओ ओपन केलेलं असेल, डाउनलोड केलेलं असेल, पण ह्या गोष्टी ज्या आहे आपण त्या कधीच चेक करत नाहीत. ठीक आहे, तर चेक का करत नाही, आपल्याला चेक करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा टॉप सर्चेसमध्ये झालं, त्याच्यानंतर आपण इथं रिसेंट व्हिडिओज पण बघू शकतो. तर अशा रिलेटेड व्हिडिओजसुद्धा मी बनवू शकते, जेणेकरून माझ्या चॅनलवर ते व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होणार आहेत किंवा ते लोकांना अपेक्षा आहे. आणि इथं क्लिक केल्यानंतर डायरेक्टली जो आहे तो व्हिडिओ ओपन होत असतो. इथून डायरेक्ट मी यूट्यूबला जाणार आणि त्यांचा व्हिडिओ जो आहे तो वॉच करणार आहे. तर या रिलेटेड व्हिडिओजसुद्धा मी बनवू शकते माझ्या चॅनलवर, कारण अशीही ऑडियन्स माझ्या चॅनलवर आहे. तर बघा महत्त्वाचा पॉईंट आहे एक्सप्लोर टॉपिक. हा जो पॉईंट आहे तो सगळ्यांनी लक्षात टक्के की एक्सप्लोर टॉपिक हा जो टॉपिक आहे हा कोणीही ओपन केला नसेल किंवा याच्याबद्दल जास्त जणांना माहिती नसेल असं मला वाटतं. तर बघा या ठिकाणी एक्सप्लोर टॉपिकला साईडला जे क्वेश्चन मार्क आहे तिथं आपण क्लिक करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी क्रिएटर्स टिप म्हणजे यूट्यूब आपल्याला टिप्स देत आहे. असं यूट्यूब काय आहे, आपल्याला सजेस्ट करायचं काम करतं, आपल्याला एक मार्ग दाखवायचं काम करतं. पण आपण जे यूट्यूब YT स्टुडिओला जे आहे तो फॉलो करतच नाही. आपण फक्त कोणी काय सांगितलं ते घेऊन पडायचं. याने ह्या सेटिंग सांगितल्या त्या करत राहायच्या. सेटिंग तर करत राहायच्या, तेवढंच महत्त्वाचं आहे. पण आपलं YT स्टुडिओ जे आहे ते एकदा ओपन करून आपल्याला बघायचं आहे. बघा इथं म्हटलेलं आहे गेट क्रिएटर टिप्स. या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स भेटणार आहेत तुमच्या चॅनल रिलेटेड. ठीक आहे, व्हिडिओ रिलेटेड, लाईव्ह स्ट्रीम घेत असाल त्याच्या रिलेटेड तुम्हाला टिप्स भेटणार आहेत. शॉर्ट्स जर तुम्ही अपलोड करत असाल तर शॉर्ट्स रिलेटेड पण तुम्हाला इथं टिप्स भेटणार आहेत. तर आपण बघू, आपण व्हिडिओज अपलोड करतो तर आपण व्हिडिओच्या टिप्स इकडं बघून घेऊयात की काय आहेत. बघा या ठिकाणी व्हिडिओच्या टिप्स ज्या आहेत ते तुम्हाला येणार आहेत. बेसिक फीचर, ठीक आहे, तर बेसिक फीचरमध्ये आपल्याला बाकीच्या टिप्स आहेत त्या भेटणार आहेत. वाय चूज यूट्यूब, वाय चूज व्हिडिओ. ठीक आहे, इथं बघा यूट्यूब व्हिडिओ अपलोड टिप्स. अपलोडच्या टिप्स तुम्हाला भेटतील, ऑप्टिमाइज व्हिडिओच्या टिप्स भेटतील, थंबनेल आणि टायटलच्या टिप्स तुम्हाला भेटतील. डिस्क्रिप्शनसाठी SEO जो असतो तो खूप महत्त्वाचा आहे, त्याच्या रिलेटेड तुम्हाला अपलोड शेड्यूल टिप्स म्हणजे आता तुमचा व्हिडिओ तुम्ही कधी अपलोड केला पाहिजे ह्यासुद्धा टिप्स तुम्हाला भेटणार आहे. आणि चॅनल महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमचं चॅनल सिक्युअर कसं करता येईल, तर ह्या रिलेटेड टिप्स सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत. तर बघा बरेच असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. ते म्हणजे प्रोडक्शन आहे, ठीक आहे, प्रोडक्शन आहे. त्याच्यामध्ये प्रोडक्शनमध्ये तुम्हाला इक्विपमेंट, फिल्मिंग कसं करायचं, टिप्स टू फिल्म विथ मोबाईलने कसं करायचं, व्हिडिओ एडिटिंग टिप्स. तुम्ही जर हे ओपन केलं तुम्हाला डिटेलमध्ये सगळी माहिती मिळणार आहे. त्याच्यानंतर बघा पॉलिसीज आणि गाईडलाईन्स. तुम्हाला यूट्यूबच्या जर माहिती नसतील तर इकडे येऊन तुम्ही ओपन करा आणि तुम्हाला नक्कीच त्या टिप्स, पॉलिसीज, गाईडलाईन्स तुम्हाला भेटणार आहेत. कॉपीराईट बऱ्याच जणांच्या चॅनलवर येतं, ठीक आहे, पण आपल्याला कन्फर्म नसतं आणि आपल्याला माहीत पण नसतं ॲक्च्युली कॉपीराईट म्हणजे काय किंवा कुठल्या व्हिडिओला कॉपीराईट येईल ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. तर त्याच्यामुळे इकडं तुम्ही या, तुम्हाला यूट्यूब स्वतः सगळ्या गोष्टी सांगणार आहे. ठीक आहे, बिल्ड कम्युनिटी. बघा इथं बिल्ड कम्युनिटीमध्ये तुम्ही कम्युनिटी थ्रू कसे लोकांची कनेक्ट व्हाल ह्याच्यासुद्धा तुम्हाला टिप्स देणार आहेत. तुम्ही पोस्ट काय करणार, कशा रिलेटेड करायला पाहिजे, कशा पोस्ट तुम्ही टाकल्या पाहिजेत, याच्यासुद्धा तुम्हाला इथं टिप्स भेटणार आहेत. आता अजून टिप्स जी आहे एक महत्त्वाची ती बाकी आहे, तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. मेक ऑन मनी यूट्यूबवर पैसे कशा कमवायचे, सगळ्या बेसिक टिप्स तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण येणार आहोत ऑडियन्सवर आल्यानंतर. ठीक आहे, ऑडियन्सवर आल्यानंतर तुम्हाला इथं दिसणार आहे हा पॉईंट जो आहे हा एवढा महत्त्वाचा पॉईंट आहे YT स्टुडिओचा, ज्याच्याने आपले 1K सबस्क्रायबर आणि 4000 तासाचा वॉच टाईम जो आहे तो पूर्ण होण्यास मदत होते आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि आपण याच्याकडे इग्नोर करतो. तर आपल्याला करायचं काय आहे तुम्ही बघू शकता. आता बघा इथं मंथली ऑडियन्स म्हटलेलं आहे. तर बघा या ठिकाणी ऑडियन्स बाय बिहेवियर म्हणजे या ठिकाणी ऑडियन्स जे आहे कुठले जास्त आलेले आहेत,
तर या ठिकाणी न्यू व्ह्यूवर्स जे आहेत ते माझे जास्त आलेले आहेत. आता बघा, पॉप्युलर विथ न्यू व्ह्यूवर्स हा पॉईंट एवढा महत्त्वाचा आहे. याच्यानेच आपल्याला एक गोष्ट कळते की आपण कुठले व्हिडिओज बनवले पाहिजे, कुठले व्हिडिओज आपले व्हायरल होत आहे, कसे थंबनेल वगैरे काय केलं पाहिजे, तर या ठिकाणी आपल्याला